नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 21, 22 आणि 23 मे 2026 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान वातावरणात पुन्हा मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात अवकाळी वादळी पावसाचा जोर वाढला आहे। तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी अवकाळी पावसाची शक्यता असून गारपीट देखील बघायला मिळणार आहे। तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। विजांच्या कडकडाटासह जोरदार असेल, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तर। महाराष्ट्र हवामान अपडेट 21, 22 आणि 23 मे 2026 अवकाळी वादळी पावसाचा मोठा इशारा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रासाठी पुन्हा एक मोठी हवामान अपडेट समोर आली आहे। सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून अंदमान समुद्र परिसरात चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे। दमट वारे वेगाने सक्रिय होत असून मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत आहे। बंगालच्या उपसागरात वाऱ्याचा वेग 35 ते 55 किलोमीटर प्रति तास राहू शकतो, तर काही भागात 60 किलोमीटरपर्यंत जोत जाण्याची शक्यता। अरबी समुद्रातही आर्द्रता वाढत असून केरळ किनारपट्टीकडे ढगांची हालचाल वाढू लागली आहे। सध्या मान्सून अंदमान समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर आणि दक्षिण अरबी समुद्र परिसरात सक्रिय झाला आहे। महाराष्ट्रात अजूनही उष्णतेची लाट कायम असून विदर्भ आणि मराठवाड्यात तापमान 42 ते 45 अंशापर्यंत पोहोचले आहे। मात्र 21 मे नंतर तापमानात 2 ते 5 अंशाची घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली। आता सर्वात मोठी बातमी, 21, 22 आणि 23 मे दरम्यान महाराष्ट्रातील अनेक भागात अवकाळी वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता। वादळी वाऱ्याचा वेग 40 ते 60 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता असून काही भागात गारपिटीची शक्यता देखील नाकारता येत नाही। दुपारनंतर अचानक हवामान बदलून ढगाळ वातावरण तयार होईल आणि संध्याकाळच्या वेळेस मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज। याच दरम्यान मान्सून 26 मेच्या आसपास केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात 5 ते 10 जून दरम्यान मान्सूनची एंट्री होऊ शकते। मग चला तर जाणून घ्या पुढील 3 दिवसाचा सविस्तर हवामान अंदाज। मान्सून पूर्व वादळी अवकाळी पावसाचा जोर वाढला असून महाराष्ट्रातील आणखी काही जिल्ह्यामध्ये या पावसाची स्थिती 21, 22 आणि 23 मे 2026 या तारखेला बघायला मिळणार आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा सविस्तर अंदाज तारखेनुसार कोणत्या वेळेला कोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये पावसाचा जोर बघायला मिळणार आहे, तर सविस्तर माहिती जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवातीला 21 मे 2026 या तारखेचा, तर या तारखेच्या दरम्यान दक्षिण भारताकडे केरळच्या किनारपट्टीच्या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे दुपारच्या दरम्यान ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तेलंगणा, तमिळनाडू, भारताचा पूर्व परिसर या भागामध्ये दुपारच्या दरम्यान ढगाळ स्थिती राहील। मात्र महाराष्ट्रात किनारपट्टीकडे पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे। तर पावसाचा अंदाजा सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात आणि कोकण किनारपट्टीच्या भागात राहील, जसे विटा, मायानी, वडोद इकडे हलका राहील आणि सातारा, वाई, खंडाळा, देवरा, मोल, दिक्सल, अद्राकी या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। भोर, शिरवळ, खेटवल्ले, सासवड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। तर रत्नागिरी जिल्ह्याच्या भागामध्ये किनारपट्टीकडे हिडवी, गुहागर, दहागाव, दाभोल, गुहागर या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील। संगमेश्वर, कोयना, पठाण, आरळ, आरवाडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर खेड, सागदेव, लोटे, चिपळूण, घोगरे, महाबळेश्वर,
आणि तसेच रावडी बोरशिरवळ या भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज राहील। टाला, इंदापूर, लवासा, जिटे, पुणे जिल्ह्याचा बहुतांश परिसर, लोणी, कालभोर, वाघोली, आळंदी, खेड, चाकण या बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, जुन्नर, ओतूर, पुणे जिल्ह्याचा परिसर हलक्या मध्यम पावसाचा अंदाज सर्वसाधारण दुपारच्या दरम्यान या विभागामध्ये म्हणजेच सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई या भागात जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये बहुतांश ठिकाणी दुपारच्या दरम्यान ढगाळ स्थिती राहील। मात्र रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळणार आहे। तर पावसाची स्थिती ही आणखीन काही जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान असणार आहे। तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, अल्ड्रोना, बिचेलियम, अंजुनियम आसपासचा परिसर, कर्नाटक राज्याचा बाची, बेळगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसारी, अड्डाला, कुरणवाडी, संकेश्वरा मध्यम पावसाचा अंदाज आहे। कडेगाव, गारगोटी तसेच लगतचा परिसर बघितला असता वायगणी, पोई, कासल, राधानगरी, पोंडा आणि खारेपटण, गगनबावडा जोरदार पावसाचा अंदाज राहील। ज्योतिबेल, किनी, कोडाली, इचलकरंजी जोरदार पावसाचा अंदाज आहे। मलकापूर, कोकरूड, बेलकर, साखरपा, संगमेश्वर, माखनजन या भागातही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। कराड, कडेगाव आणि रामपूर, पलूस, तासगाव, देसिंग, कोचरी, नागज, जळकाटी, किरंगी आणि तसेच सांगली, मालगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। तुफान पावसाची शक्यताही सांगोळे, चिंके, आटपाडी आणि तसेच देवणकाठी, मौद, बुद्रुक, मसवड या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। मायानी, पुसेवली, औंध आणि निंदाल, दहिवाडी, मोल, लाटे, पलटण, बराड या भागात जोरदार पावसाचा अंदाजा सर्वसाधारण सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर पुणे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी हलका पाऊस राहील। अहिल्यानगरच्या भागामध्ये, दक्षिण भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा राळेगाव, सुरेगाव, कर्जत, कुलधरण, मिरजगाव जोरदार स्वरूपात राहील। राळेगाव, सुरेगाव आणि तसेच खंडाळा तुफान पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगर, शिरळ, धनगरवाडी, घोडेगाव, माका, देवळी, प्रवरा आणि श्रामपूर तालुकावन, शिर्डी, पिलतांबा, कोपरगाव या बहुतांश भागामध्ये हलका पाऊस राहील। आणि अकोला, राजूर, संगमेश्वर आणि नांदूर, शिंगोटे हलक्या पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे शहापूर, वाडा, इगतपुरी, नाशिक जिल्ह्याचा परिसर, नाशिक, निपाट, नागपूर, मालसाखरे, मंजूर, मनमाड, लासलगाव, पाटोदा, मालेगाव या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। धुळे जिल्ह्यातही पावसाची स्थिती अरवी, बोकरूड, धुळे, अंजंग, नवारी या भागात हलक्या स्वरूपात राहील। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा ठिकठिकाणी हलका मध्यम राहील। धाराशिवमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। धाराशिवमध्ये तुळजापूर, भाटंजी, कामेगाव, बेंबली आणि कळंब, मासा, तारकेटबूम या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। लातूर जिल्ह्याकडे खिंतोट, औसा, भाडा, खोंड, मुरुड इकडे जोरदार स्वरूपात राहील। लातूर, शुरांतपाल, लातूर रोड, बोकडा, रैनापूर इकडे हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। उदगीर, मुडकी, भालकी या भागातही सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। तर 22 मे 2026 या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाजा किनारपट्टीच्या भागात राहील। तर किनारपट्टीच्या भागामध्ये पावसाची स्थिती सातारा आणि पुणे जिल्ह्याकडे जोरदार स्वरूपात राहील। जसे कोयना, पठाण, आरळ, आरवाडे आणि देवराव, मोलदिक्सल या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। महाबळेश्वर, पोलादपूर, माडवर्धन, गोरेगावला तुफान पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे जास्त राहील। लोणी, कालभोर, खेटवल्ले, सासवड, शिवापूर, विहाले, सोनापूर, जिटे, लवासा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे। कामशेत, चाकण, खेड, वाडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील। मुंबई, रायगड, पालघर, घाटमाथ्याचा परिसर, इगतपुरी या भागात हलका मध्यम पाऊस दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसेच सोलापूर, सांगली, कोल्हापूरचा काही परिसर आणि मराठवाड्यातील बीड, लातूर, धाराशिव, जालना, श्री छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगरचा परिसर या भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा जोर असणार आहे। तसे उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाकडे ढगाळ स्थिती दुपारच्या दरम्यान राहील। तर रात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही किनारपट्टीच्या भागात आणखीन जास्त बघायला मिळणार आहे। तर कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे
अहिल्यानगरचा काही परिसर, घाटमाथ्याचा परिसर, इगतपुरी या विभागामध्ये सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान तुफान पावसाचा अंदाज राहील। तर तुफान पावसाची शक्यताही तासगाव, रामपूर, पलूस, विटा, मायणी, कराड, कडेगाव या भागात राहील। पुसिवली, ऑन, वडूज, निंदाल, दहिवाडी, सातारा, कोरेगाव या भागातही तुफान पावसाचा अंदाज आहे। लाटे, फलटण, भोर, शिरवळ, खेटवल्ली, मारगाव, जेजुरी, सासवड तुफान वादळी पावसाची स्थिती बघायला मिळणार आहे। तर या जिल्ह्यात राहील। तर सोलापूर, लातूर, बीड, धाराशिव आणि श्री छत्रपती संभाजीनगर, मध्य महाराष्ट्राचा काही परिसर, अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील आणि तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही परिसर, उत्तर महाराष्ट्र ढगाळ वातावरण राहील, पावसाची स्थिती फारशी नाही। तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये तुफान बघायला मिळणार आहे। सोलापूर, कुरुल, बिलाटी, वलसंग, अक्कलकोट, पंढरपूर आणि भालवानी, पिलवी, दिघाची या भागात जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर 23 मे 2026 या तारखेला दुपारनंतर पावसाची स्थिती ही पुणे, सातारा, मुंबई, अहिल्यानगर, सोलापूर, कोल्हापूर आणि नाशिकचा काही परिसर, मुंबई, पालघर या जिल्ह्यात दुपारच्या दरम्यान मध्यम हलका काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। बीड, लातूर, नांदेड भागाला हलका पाऊस बघायला मिळणार आहे। तर सायंकाळच्या दरम्यान पावसाची स्थिती ही नाशिक, अहिल्यानगर, बीड, लातूर, पुणे, सोलापूर इकडे जोरदार स्वरूपात राहील। दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरीलाही जोरदार पावसाचा अंदाजा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तर मध्यरात्रीच्या दरम्यान सोलापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये आणि अहिल्यानगरच्याही काही भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह 23 मे 2026 या तारखेला बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।